मित्रांनो, आज आपल्याकडे सुनील मार्कोस फर्टॅडो हे आपले कॉम्प्युटर या विषयाबद्दल माहिती देण्यासाठी आलेले आहेत. हे राहायला शांतिरक्षक सोसायटी या ठिकाणी आहेत. आपले जे सर आहेत त्यांची आवड ही क्रिकेटची आहे. ते सध्या कॉम्प्युटर टॅली आणि कॉम्प्युटर हार्डवेअर याबद्दलची आपल्याला माहिती देऊ इच्छितात. ते आपल्याला CPU, मॉनिटर याबद्दल माहिती देणार आहेत. तरी नमस्ते सुनील सर. नमस्कार विशाल सर. सर, आपल्याकडे जो प्रेक्षक वर्ग आहे तर यांना तुम्ही थोडक्यामध्ये आपल्या कॉम्प्युटरबद्दल माहिती द्यावी ही अशी आपणास मी नम्र विनंती करतोय. CPU म्हणजे सगळ्यांना माहिती असेल, लहान मुलांना आजकाल शाळेमध्ये पण शिकवतात. CPU म्हणजे काय? CPU मध्ये बरेचसे प्रोडक्ट असतात. ते कम्प्युटर म्हणजे मशीन बोलतात, त्याला CPU बोलतात. CPU मध्ये तुम्हाला एकतर कॅबिनेट असतं, त्याच्यामध्ये पॉवर देण्यासाठी SMP असतो, पॉवर सप्लाय बोलतात त्याला. मग CPU, मदरबोर्ड, हार्ड डिस्क, रॅम, ग्राफिक कार्ड हे सर्व त्याच्यामध्ये इनबिल्ट करून त्याला आपण कम्प्युटर बोलतो, CPU बोलतो. म्हणजे CPU म्हणजे प्रोसेसिंग युनिट. त्याच्यामध्ये तुम्ही हार्ड डिस्कमध्ये तुमचा डेटा सेव्ह होतो. मेमरीनी तुम्हाला वाढवता येते. हार्ड डिस्क आता नवीन टेक्नॉलॉजीची आलेली आहे. पहिली नॉर्मल हार्ड डिस्क असायची, आता SSD झालेली आहे, सॉलिड स्टेट ड्राईव्ह. आणि ती विंडोज 10 अपडेट आल्यापासून जी जुनी हार्ड डिस्क आहे ती फार स्लो झालेली आहे. नवीन हार्ड डिस्क लावली SSD काय, त्याच्याने तुमचं लवकर बूटिंग टाईम आणि सगळं कमी वेळात होऊन जाईल. तुमचं काम पण लवकर करू शकता तुम्ही वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंटमध्ये. सर, CPU मध्ये कोणकोणते पार्ट येतात यामध्ये? आता तुम्हाला मी तेच सांगितलं. त्याच्यामध्ये पॉवर सप्लाय असतो, कॅबिनेट असतं, मदरबोर्ड असतं, मग CPU असतं, रॅम असते, ग्राफिक कार्ड असतात, हार्ड डिस्क असते. पण हे पण तुम्ही जेव्हा आताची नवीन टेक्नॉलॉजी आली आहे, जसं मोबाईलमध्ये नवीन टेक्नॉलॉजी येतात, जसं काय मेमरी वाढते, हे अजून काय, ह्याच्यामध्ये पण तसंच आहे. तर तुम्हाला आणि CPU मध्ये i3 आहे, i7 आहे, i5 आहे. हे तुम्ही जेव्हा नवीन घेता तर तुम्ही त्याचं जनरेशन बघून घ्या, कारण CPU मध्ये जनरेशन्स असतात, 1, 2, 3. आता प्रेझेंटली 13 जनरेशन चालू आहे. CPU मध्ये आपण जो हार्ड डिस्क हा जो पार्ट आहे, असे म्हणतात की हार्ड डिस्क हा खूप महत्त्वाचा आहे. त्या हार्ड डिस्क बद्दल जरा थोडक्यात माहिती द्यावी. हार्ड डिस्क म्हणजे कसं आहे, ते आपलं जीव की प्राण बोलू शकतात कम्प्युटरमध्ये. म्हणजे जसं आपलं डोकं चालतं तसं ते पण मेमरी टाईप चालतं. आणि ते तुमचं डेटा स्टोरेजसाठी पण उपयोगी येतात. मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या क्वांटिटीचे असतात, म्हणजे 10 TB त्याच्याहून वरती पण असतात. आणि त्याच्यामध्ये कसं आहे, बरेचसे ड्राईव्ह असतात, हार्ड डिस्क असतात. तर वेगवेगळे त्यांना डेटा सेव्ह करण्यासाठी, डेटा स्टोरेज करण्यासाठी उपयोगी येतात ते. त्यामध्ये जो लॅन कार्ड असतं, लॅन कार्ड त्याची थोडक्यात माहिती द्या जरा. लॅन कार्ड म्हणजे कसं आहे, एक प्रकारचं तुमचं CPU, त्याला तुम्ही लॅन केबलनी कनेक्ट केला तर तुमचं ते वायफाय होऊन जाईल. तर तुम्हाला ब्राउझिंग करता इझी होईल. आणि आता जसं तुम्ही CPU बद्दल माहिती सांगितली, तसं आम्हाला मॉनिटर याच्या संदर्भात थोडीशी माहिती सांगावी. मॉनिटरमध्ये जास्त काही नसतं. मॉनिटरमध्ये फक्त स्क्रीन आणि त्याच्यामध्ये मदरबोर्ड असतं. तर ते मदरबोर्डनी तुम्हाला ते डिस्प्ले येतं.
आणि त्याच्यावरती तुम्हाला टी व्ही कसा तुम्ही बघता तसं मॉनिटर त्या प्रकारे तुमच्या कामाला येतात ते डिस्प्ले बघण्यासाठी. तुमचं सगळं कम्प्युटरचं जो काही डेटा असेल, काय असेल, मटेरियल प्रोडक्ट असेल ते तुम्हाला मॉनिटरवरती दिसणार. आता जसं मॉनिटर आणि CPU याबद्दल हे 2 तर घटक लागतातच. त्यासोबत त्या कॉम्प्युटरला लागतो ते म्हणजे माऊस आणि कीबोर्ड. तर ह्याचं कितपत महत्त्व आहे त्यामध्ये? भरपूर महत्त्व आहे. कीबोर्ड कशाला तुम्हाला टायपिंग करण्यासाठी उपयोगी पडतो आणि माऊस तुम्हाला फ्रिक्वेन्सी लागतच असतो. तुम्हाला ते पॉइंटर म्हणून यूज होतो. म्हणजे तुम्हाला कुठली पण फाईल ओपन करायची असेल त्याला तुम्ही तिथे जाऊन क्लिक करायचं तर माऊस ॲज ए पॉइंटर म्हणून यूज होतो तुम्हाला. आता जसं की काही मुलं 10वी पास आउट होऊन बाहेर येतात आणि त्यांना कॉम्प्युटरशी काहीच माहीत नसते. वडील म्हणतात की कॉम्प्युटर करा, पण मुलं करत नाहीत. कारण मुलांना त्यामध्ये कसं की एवढं सामंजस्य नसतं. तर तशा विद्यार्थ्यांना जे आता 10वी पास आउट झाले त्यांना तुम्ही काय सुचवू शकताय? त्यांनी कम्प्युटर नॉलेज घ्यावं. MICITI कोर्स असतात, वेगवेगळे प्रकारचे कोर्स असतात, ते करावे त्यांनी. आणि त्याच्यामध्ये आता नवीन नवीन टेक्नॉलॉजीज पण आलेले आहेत. पॉवर पॉईंट आहे, काही सॉफ्टवेअर असतात, पायथन, हे ते सॉफ्टवेअरवाल्यांना यूजमध्ये येतात. जसं काय तुम्ही वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट यूज करता शाळेमध्ये, कॉलेजमध्ये किंवा तुमच्या मोबाईलवरती पण तुम्ही यूज करू शकता. आता सुनील सर, जसं मॉनिटर आलं, CPU आलं, कीबोर्ड आलं आणि माऊस आला, तसं आणखीन त्यामध्ये प्रिंटर हाही सध्याच्या काळात मला वाटतं की महत्त्वाचा घटक आहे. तर तुम्ही त्याबद्दल जरा माहिती द्यावी. प्रिंटरचा उपयोग कसा असतो, जे कोणाला प्रिंट आणि त्यांचे टाईपसुद्धा प्रिंट लागत असतात तेव्हा काही मुलांच्या शाळेमध्ये प्रोजेक्ट दिले जातात. मग त्यांना ते प्रोजेक्ट बनवण्यासाठी प्रिंटरची गरज पडते, प्रिंटआउट काढण्याची गरज पडते. तर काही लोक काय करतात, घरासाठी प्रिंटर घेतात. पण प्रिंटर पण असा घ्यावा जसा आपल्याला उपयोगी पडेल. त्याच्यामध्ये कसे इंक कार्ट्रिज असतात, लेझर असतात आणि इंक टँक असतात. तर घरचे लोक जास्त करून कार्ट्रिजवाले घेतात. अच्छा. आता हे जसं झालं त्यानुसार जर का घरामध्ये लाईट गेली, काय गेली, तर त्यावेळेस जर का UPS हा पण महत्त्वाचा राहील का घरामध्ये म्हटलं तर? का ते आता सेव्ह करणं हेच महत्त्वाचं राहील? तुम्हाला काय वाटतं? हो, राहील. कारण UPS कसं आहे, तुम्ही काही काम करता, कंपनीजमध्ये कसं आहे, इन्व्हर्टर असतो किंवा जनरेटर असतो बॅकअपसाठी. तर तसंच UPS पण गरजेचं आहे. UPS कसं आहे, तुम्ही जे काही कामं करतात आणि लाईट इमेजनली जातात तर तुमचं सगळं काम वाया जातं, परत तुम्हाला ते करावं लागतं. तर UPS बॅकअप असणं गरजेचं आहे. ते कमीत कमी तुम्हाला 15 ते 20 मिनटं काम करण्यासाठी भेटतं. त्याच्यानंतर तुम्ही तुमचं काम सेव्ह करून बंद करू शकता तुमचं कम्प्युटर. आता हे जे सर्व काही घटक आहेत, मला तर माहीत आहे की कॉम्प्युटर हा आजच्या काळामध्ये महत्त्वाचाच आहे. आज जर का हे एक कॉम्प्युटर घ्यायचा असेल पूर्ण सेटअप, तर त्यासाठी कमीत कमी किती खर्च एका विद्यार्थ्याला येऊ शकतो, एका घरामध्ये येऊ शकतो? चारही गोष्टी कमीत कमी 35,000च्या आसपास येऊ शकतो खर्च. पण घेण्यापूर्वी ते कुठलं काय घेताय त्याच्यावरती पण अवलंबून असतं. त्याला चांगली ब्रँडेड कंपनी पण असावी. त्याचं ब्रँडेड जर कंपनी घेतली तर ते कमीत कमी 40,000पर्यंत जाईल. जर स्वतः बनवून घेतलं, तुम्हाला काय पाहिजे मग त्याप्रमाणे ते 35,000च्या आसपासच जाणार. त्यामध्ये काय काय मिळतं ते 40,000मध्ये? 40,000मध्ये कंपनी ब्रँड भेटतील. जसं काय LG आहे, मग एसर आहे, असूस आहे, मग HP, लेनोवो,
डेल. म्हणजे मॉनिटर भेटणार, हो, सीपीयू भेटणार, सीपीयू भेटणार, त्यानंतर प्रिंटर भेटणार. त्याच्यामध्ये प्रिंटर इन्क्लुडेड नसतं, प्रिंटर UPS इन्क्लुडेड नसतं. तुम्हाला फक्त सीपीयू, मॉनिटर, कीबोर्ड, माऊस जर का प्रिंटर ब्रँडेड घेतलं तर. अच्छा, ओके. धन्यवाद सर, तुम्ही खूप छान माहिती दिली, त्याबद्दल तुमचा आभारी आहे. थँक्यू.